नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते तिकडं बघा आपली ज्वारी काढायला चालू होती. ज्वारी काढायला चालू होती आणि 10-12 वर्षाचं चांगलं पोरग शिळी फुगली ना. काल हरभऱ्याची घाटी खाली ती. आता काहीच नाही, टेस्टम फुगली. आता काय करावं. आणि पोरग एका आजीच्या मागं एक पोरग आलं आणि त्या आंब्याला का नाही तुम्हाला सांगते तिकडे इतके आंबे आले होते. तुम्हाला सांगते हे फटाय का असा खाली हवा हे सगळे हे तूर हे घडत असा खाली असा वाकला होता. ह्यो एक फाटा तुम्हाला सांगते ह्यो फाटा. तर आमचा ना शिवांश आहे का, शिवांशने एक दिवशी त्याचे आंबे त्याच्या हाताला येत होते म्हणून मी आकडून बांधले वरी आणि त्याला ना लय धम केलं. त्याच्या बोटावर थोडं हाणलं बी आणि एक लिकरू आजी मागं आलं. तुम्हाला सांगते त्याला सांगून गेले मी इथं घरावर दारापाशी ज्वारी काढत होतो पण इथली ज्वारी काढायची झाली आणि आम्ही तिकडं रानात गेलो होतो आणि त्याला म्हणलं आंबे तोडू नको बरं का. म्हणलं नाही. पुन्हा 2-3 आले 2-3 आले सगळ्यांनी मिळून तुम्हाला सांगते ह्यो सगळा आंबा त्यांनी हवडाल्या काय ती खायची वस्तू आहे खाईनात का त्याच्याबद्दल काही नाही. पण एवढा आंबा होतो. एक आलता गेल्या वर्षी एकच मी पिशवीत बांधून ठेवला होता. आणि तुम्हाला सांगते त्या लेकरांनी सगळे मिळून ह्या आंब्याचा सगळा काटा काढला. तुम्हाला सांगते चौकून बघा ह्याला कैरी नाही दिसणार. एवढ्या 2 आहेत तिथं एक आहे आणि इतका असा जिमणीला वाटायला लागला होता आणि लेकरांनी काटा काढला. हे किती आंबे आले ते आणि हे ना इतका मोठा मोठा होतो. ह्यो बी पुरा आंब्याचाच कलम आहे आणि हे बी आमच्या रानामध्ये. आणि यंदा ना असले आंबे आले म्हणून कोमकायची हवा. एका आंब्याला 2-2 हे आणि तिकडं बी वरी शेंड्यात आहे तिथलीच. तिथं एक खालून आला होता शिळीने खाल्ला. हवा ह्यो एक आहे ह्यो तसला 2 ते काहीतरी झालंय त्याला गिरणातलं. आणि तिकडं एक शेंड्यात वरी तसलाच आहे. तो लय मोठा झालाय ते उंच आणि सगळा काटा काढला. आणि नुसतं म्हणलं त्या लेकरायला का नाही आंबे तोडायचो गे नाही झाले आणि आत्ताच कशाला तोडलेली लेकरायनी सांगितलं होतं तरी ऐकलं नाही. तेव्हा माझी ज्वारी काढायची राहिली आणि नुसतं तसं म्हणलं म्हणून हुडले तोडून टाकले. खायची वस्तू त्याचं काही नाही. खायला बी नव्हते आले. कामाला यायचंच बायाने बंद केलं. हा बस काही बोलावा का म्हणावा का नाही म्हणावा असली पंचायती भावना बहिणींना. किती अवघड आहे शेतकऱ्याचं. आणि ते खाण्याबद्दल काही नाही पण दारामध्ये ह्या मला ना तोडून खाण्यापेक्षा दारात काही बी दिसायला चांगलं दिसतं. मी तवाच आंब्याचा बी आंबा उतरून ठेवीत नाही. पाड लागला की लई घुलला तवार ठेवायचा आणि मग तुटायच्या टायमाला तोडून खायचा. आणि तेव्हा ते तसलं केलं बघा ह्या आंब्याचं. आणि पुन्हा नुसतं म्हणलं लेकरांनी काटा काढला आंब्याचा. तर बायांनी ना लेकरा आहेत त्या बायांनी कामालाच यायचं. माझं अर्ध काम टाकून बाया